आज भारतातला प्रत्येक युवा म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर मावळा आहे. पण भावा, ही चांगली गोष्ट आहे. तू महाराजांना आदर्श मानतो, महाराजांच्या विचारावर चालतो, पण महाराजांनी दिलेली जिम्मेदारी तुझ्याच्याने तर पारसुद्धा करणं होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, महाराजांनी नेहमी धर्मकार्य केलं, हिंदू धर्माचं रक्षण केलं, गौमातेचं रक्षण केलं, स्त्रीचं रक्षण केलं. पण जेव्हा तुला विचारलं जातं की भावा गोरक्षण करायला चालतो का, तेव्हा तुझी 10 हात फाटते. जेव्हा तुला विचारलं जातं की धर्मकार्य करणार का, तेव्हा तू म्हणतो नाही, मला या लफड्यात पडायचं नाही, हे धोक्याचं काम आहे. तर मग तुझी खरंच लायकी आहे का महाराजांचं नाव घेण्याची? महाराजांचं नाव घेण्याची लायकी त्याच व्यक्तीची आहे जो धर्मकार्य करतो, जो गोमातेची सेवा करतो, जो स्त्री रक्षण करतो. तू जर महाराजांना आदर्श मानत असेल, त्यांना दैवत मानत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेव, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 12व्या वर्षी गोरक्षण केलेलं आहे आणि कशायाचे हात धडा वेगळे केलेले आहे. डायरेक्ट कशायाचे हात त्यांनी कापून बाजूला फेकलेले आहे. हे महाराजांचे आदर्श आहे. महाराजांनी नेहमी वाघ तयार केलेले आहे, तुमच्यासारखे बांडगुळ नाही. जे धर्मकार्य करायचं म्हटलं की 10 हात लांब पळतात आणि गौमातेची सेवा, देशाची सेवा आणि मातृभूमीचं रक्षणसुद्धा करू शकत नाही ना, ती बांडगुळं महाराजांचं नाव घेण्याच्या लायकीची नाही. महाराज एक वाघ होते, तुमच्यासारख्या कुत्र्यांचं लायकी नाही त्यांचं नाव घेण्याची, असं माझे विचार आहे, असं मला वाटतं. बाकी तू समजदार आहेस, तुम्ही समजून घेता. राम राम, जय शिवराय.